नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक। आणि मोदकाचं सारण करण्यासाठी आपण घेणार आहोत एका पॅन मध्ये 2 वाटी ओला नारळ किसलेला, 1.5 वाटी किसलेला गूळ। छान गूळ विरघळेपर्यंत आता आपण परतून घेणार आहोत। एक 10 ते 12 मिनिटं लागतील याला। 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। गूळ विरघळलाय, आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया। आपलं सारण तयार आहे। आता आपण तांदळाची उकड काढून घेऊया। उकड काढण्यासाठी आपण या वाटीचं माप घेतलेलं आहे। ही 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण समप्रमाणात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध वापरायचं आहे। दुधाने मोदक खूप मऊ आणि पांढरे शुभ्र होतात, नक्की करून बघा असे। आता छान याला उकळी येऊन द्यायची आहे। यात आपण 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेऊया आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। छान उकळी फुटली आहे, आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया। हे उकडीचं सुगंधित पीठ मिळतं बाजारामध्ये। छान एकत्र करून घ्यायचं आहे पीठ आणि मिश्रण। 5 मिनिटं आपण आता झाकून घेऊया। आता आपण हे परातीत काढून घेऊया। जरा गार होऊन द्यायचंय 5 ते 10 मिनिटं। पीठ बघा आता गार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी करून पीठ मळून घेऊया। पीठ बघा छान मळून झालंय, नरम झालंय पीठ। आता आपण ह्याच्यावर अगदी थोडं तूप घालून मळून घ्यायचंय। मोदक उकडायला आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता हळदीची पानं आपण लावून घेऊया एका भांड्यामध्ये। हाताला आता आपण तूप लावून घेऊया। एक उंडा घ्यायचा आहे, त्याच्यात आपण छान पारी तयार करून घेऊया। अशी पारी तयार आहे। आता आपण कळ्या करून घेऊया पिठाच्या। तर आपण आता सारण भरून घेऊया। असं छान गोल गोल फिरवून घ्यायचं आहे। अंगठ्याच्या साहाय्याने वरती खेचायचं आहे। असं 10 मिनिटं मोदक उकडून घेऊया। तयार आहेत आपले उकडीचे मोदक। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।